जय शिवराय. मी प्रदीप बाबर. तुम्हाला असं कधी प्रॉब्लेमला फेस करावं लागलं का की लाईट तर आपल्या इथं खूप फुल आहे, व्होल्टेज चांगलं आहे आणि तरी पण घरातील वस्तू जळतात आहे. त्याचं कारण काय आहे मित्रांनो, तुम्ही ऑब्झर्व केलं का कधी? तर त्याचं कारण असं असतं मित्रांनो, ज्यावेळेस लाईट जाते आणि ज्यावेळेस लाईट जाऊन येत असते तर त्यावेळेस येताना काय होतो, लाईटीचा हा फ्लो येत असतो आणि ज्यावेळेस लाईटीचा फ्लो आल्यानंतर तो सर्व घरांमध्ये समांतर वाटप होतो, त्यावेळेस ती एकदम कॉन्स्टंट झालेली असते. अशा वेळेस काय होतं, आपण समजा लाईट जाण्याच्या आधी एखादी वस्तू जर चालू केलेली असेल आणि ती आपल्याकडून वस्तू चालूच राहिली, लाईट गेली, परंतु लाईट गेल्यानंतर परत ते आपलं बटन चालूच आहे आणि लाईट आली, तर लाईट आल्यानंतर काय होतं, जास्त फ्लो येतो, म्हणजे जास्त हाय व्होल्टेज येतं आणि हाय व्होल्टेज आल्यानंतर त्यामध्ये आपली वस्तू सापडते आणि ती वस्तू खराब होते, जळते मित्रांनो. तर अशा वेळेस काय करायचं, अशा प्रॉब्लेमला फेस कसं करायचं, हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा? तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मित्रांनो आम्ही हे स्मार्ट प्लग म्हणून एक उपकरण घेऊन आलेलो आहोत. यामध्ये 6 एम्पियरची पण एक आवृत्ती आहे आणि 16 एम्पियरची पण एक आहे. 6 एम्पियर वाले जर उपकरण असतील तर 6 एम्पियर वाले लावायचं आणि 16 एम्पियरचं जर असेल तर 16 एम्पियरचं उपकरण लावायचं. तर 6 एम्पियर मध्ये मित्रांनो कोणतं, आपली टीव्ही येते, त्याच्यानंतर आपला डिश मशीन येतं, आपला चार्जर येतो, लॅपटॉपचा चार्जर येतो. ज्याला ज्याला 6 एम्पियर पिन आहे ते सर्व उपकरण 6 एम्पियरचे, त्याच्यासाठी हे उपकरण लावायचं आणि ज्याला ज्याला 16 एम्पियरचा टॉप आहे त्याच्यासाठी हे 16 एम्पियर लावायचं. 16 एम्पियर मध्ये कोणतं कोणतं येईल, इलेक्ट्रिक बाईकचा चार्जर येईल, इलेक्ट्रिक कारचा चार्जर येईल, त्याच्यानंतर आपले वॉशिंग मशीन येईल, कोणाकडे ओव्हन मशीन असेल तर ओव्हन मशीन येईल, फ्रीज येईल, डीप फ्रीज येईल, त्याच्यानंतर आपला एसी येईल, परत डिश वॉशर असेल कुणाकडं तर डिश वॉशरसाठी पण हे खूप उपयुक्त आहे. सर्वात जास्त आमच्याकडून लोक ई कार आणि बाईक साठी घेऊन जातात हे उपकरण, हे 6 एम्पियर आणि 16 एम्पियरचं. तर हे उपकरण काम कसं करतं, हे उपकरण लावल्यानंतर वस्तू जळणार कशा नाहीत, तर त्याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो मित्रांनो. प्रत्येकाने घरामध्ये असा व्होल्टमीटर लावून घ्या. या व्होल्टमीटर वरती काय होतं मित्रांनो, आपल्याला लक्षात येतं, आता आपण सध्याच्या लाईट मध्ये बसलोय की व्हाईट पॅनल लाईट आहे किंवा व्हाईट एलईडी बल्ब लाईट आहे, तर याच्यामध्ये काय होतं, लाईट डिम जरी असेल तरी तो पॅनल किंवा तिची लाईट किंवा तो बल्ब आहे तो फुलच लागतो. आणि जे पहिले सुरुवातीचे जे काचेचे बल्ब होते त्याच्यामध्ये आपल्याला व्होल्टेज कमी जास्त झालेलं लक्षात यायचं, ती तार कमी जास्त व्हायची, बल्बचा उजेड कमी जास्त व्हायचा, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लक्षात यायचं. आता काय झाले, नवीन टेक्नॉलॉजी आल्यानंतर हे जे बल्ब आहेत हे बल्ब लक्षात येत नाही मित्रांनो, कमी जास्त लाईट झाल्यानंतर आपल्याला वाटतं लाईट फुलच आहे, परंतु असा व्होल्टमीटर जर घरामध्ये बसून घेतला तर त्याच्यामध्ये लक्षात येतं की लाईट किती व्हेरिएशन दाखवत आहे, किती व्हॉलटाईल होते. असं तसं लक्षात येत नाही मित्रांनो आता या व्हाईट बल्बमुळं. आणि हे उपकरण किंवा हे व्होल्टेज, हे व्होल्टमीटर बघितल्यानंतरच आपण घरातली कोणती वस्तू चालू करायची बंद ठेवायची हे याच्यावरून ठरवायचं असतं मित्रांनो. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं लाईट आपल्याकडे किती व्हेरिएशन, किती हायला जाते, किती लोला जाते, हे याच्यावरून ठरलं जातं. आता हे उपकरण कसं वापरायचं, हे उपकरण काम कसं करतं याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो मित्रांनो. समजा आपला असा बोर्ड आहे, कोणत्याही उपकरणाचा बोर्ड आहे बरोबर. आता मी हे 6 एम्पियरचं हे उपकरण तुम्हाला जोडून दाखवतो. हे डायरेक्ट बोर्ड मध्ये बसवायचं. बोर्ड मध्ये जोडायला एकदम सोपं आहे मित्रांनो, तुम्ही स्वतः परचेस केल्यानंतर घरी स्वतः बसवलं ना तरी पण अवघड नाहीये, असं कोणी इलेक्ट्रिशियन बोलवायची गरज नाही, काही नाही. हे उपकरण बसवल्यानंतर आपण त्याचं बटन चालू करू. बटन चालू केल्यानंतर या ठिकाणी एक लाल लाईट दिसते मित्रांनो तुम्हाला, या ठिकाणी ती ब्लिंक होते आणि 5 सेकंदानंतर तिथं ग्रीन लाईट दिसते मित्रांनो. ही ज्यावेळेस ग्रीन होते त्यावेळेस तुमचा उपकरणाचा आउटपुट चालू झाला. तर ती 5 सेकंद का थांबते, 5 सेकंद का लाल लाईट लागते, तर त्याचं कारण असं आहे की लाईट गेल्यानंतर 5 सेकंदामध्ये सगळीकडे लाईट वाटप होतो, सगळीकडे लाईट वाटप झाल्यानंतर समांतर लाईट सगळीकडे येते आणि त्याच्यानंतर मग आपलं हे उपकरण चालू होतं. आता लाईट आल्या आल्या जर हे उपकरण चालू झालं तर हे उपकरण जोडून काहीच फायदा नाही, मग आपलं उपकरण जे काय पुढचं आहे ते जळणारच आहे. परंतु लाईट गेल्यानंतर परत लाईट जाऊन आल्यानंतर या ठिकाणी 5 सेकंदाचा तो टाइम डिले घेतात, त्याच्यानंतर हे उपकरण चालू होतं. याच कारणासाठी आपलं जे उपकरण आहे ते सेफ राहतं मित्रांनो. हे चालू केल्यानंतर या ठिकाणी लाल लाईट लागते आणि परत 5 सेकंदानंतर हिरवी लाईट लागते, त्यावेळेस हे सेफ मोडला गेलेलं असतं, आपलं उपकरण त्याच्यामुळे जळणार नाही. हा याचा फायदा आहे. आणि याच्यामध्ये खूप असं प्रोटेक्ट साठी एक सर्किट बसवलेलं आहे. कितीही लाईट जरी हाय आली तरी आपलं उपकरण जळणार नाही आणि लो झाल्यानंतर जळणार नाही. याचा रिले तो काम कसा करतो मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्ही उपकरण खरेदी केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्याचे टेक्निकल स्पेसिफिकेशन भेटेलच.
165 व्होल्टेज कमीत कमी लाईट गेली किंवा त्याच्या आतमध्ये गेले तर हे उपकरण बंद होतं. ऑटोमॅटिक इथं लाल सिग्नल आपल्याला भेटतो आणि हे उपकरणाचा आउटपुट बंद झालेला असतो. आणि जास्तीत जास्त 270 व्होल्टेज लाईट जर गेली तरी पण हे उपकरण बंद झालेलं असतं. सेम काम हे 16 एम्पियरचं पण करत असतं. आपण समजा 16 एम्पियरच्या बोर्डला हे बसवलं, बटन चालू केलं, या ठिकाणी लाल लाईट लागते, ती 5 सेकंद ब्लिंक होते, 5 सेकंदानंतर हिरवी लाईट लागते. ज्यावेळेस हिरवी लाईट लागल त्यावेळेस ते उपकरण वापरासाठी किंवा आउटपुट देण्यासाठी सज्ज झालं असा त्याचा अर्थ आहे. तर सेम हे पण तेच काम करतं. ज्यावेळेस समजा लाईटचा फ्लो येतो किंवा लाईटचं फ्लक्च्युएशन जास्त होत असतं, व्हेरिएशन जास्त दाखवते, तर हे उपकरण समोरच्या आपल्या उपकरणाला जळून देत नाही. मग तुम्ही कोणतंही उपकरण जोडा, 16 वरती 16चं जोडलं तरी जळून देत नाही, 6 वरती 6चं जोडलं तरी जळून देत नाही. अशा प्रकारचं हे आपल्या घरामध्ये सेफ्टी म्हणून काम करणार आहे. असं हे एक जादुई उपकरण आहे. कोणाला हवं असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आणि मी जी आता माहिती दिली या माहितीपेक्षाही कोणाला जर अजून जास्त माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. मी तुम्हाला कॉलवरती, व्हॉट्सअपवरती संपूर्ण माहिती अजून एक्स्ट्रा पण सांगण्याचा प्रयत्न करेल, किंवा तुमचा जो काय प्रॉब्लेम आहे त्याला आपण सोल्युशन काढण्याचा त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करू. आणि हे उपकरण कशासाठी, तर फक्त ज्या ठिकाणी फुल लाईट आहे, हाय व्होल्टेज आहे, परंतु तरी पण वस्तू जळतात आहे, म्हणजे लाईट चांगली आहे, फक्त व्हेरिएशनमुळे वस्तू जळतात, तर त्यांच्यासाठी हे खूप फायद्याचं आहे. आणि ज्या ठिकाणी समजा लाईट खूपच डिम असते तर त्याच्यासाठी पण आपल्याकडं काही उपकरणं आहेत. त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवल आणि त्याची पण तुम्हाला सेपरेट एका व्हिडिओमध्ये माहिती देईल. हा व्हिडिओ जास्त मोठा होईल, त्याच्यामुळं या उपकरणाचा मित्रांनो नक्कीच लाभ घ्या. घरातील महागाच्या वस्तू जाळण्यापेक्षा हे स्वस्ताचं उपकरण लावलेलं फायद्याचं राहील. हे काही खूप महाग नाहीये. तर हे उपकरण लावून घ्या आणि आपलं घर सेफ करा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. धन्यवाद.